नमस्कार. मी शिवकुमार गुनवरे. पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू होती. उमेदवारांच्या घरी त्याची धामधूम सुरू होती. जनतेमध्ये चर्चा सुरू होती. काही ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाची युती केली त्याच पक्षानं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पक्षाची युती केली. कारण काही करून आपलं सीट निवडून आलं पाहिजे, आपण सत्तेवर आलो पाहिजे, हे प्रत्येकाच्या मनामध्ये निवडणुकाचं ते स्वभावाप्रमाणे ठीक आहे. गावागावात त्या बद्दल चर्चा सुरू होत्या की कोण निवडून येणार. हे म्हणायचं हा निवडून येईल, ते म्हणतात तो निवडून येईल, कोणी म्हणायचं ह्या पक्षात सरकार येईल, कोणी म्हणायचं त्या पक्षात सीट येतील. ह्या साऱ्या चर्चा त्याच्यावर काय हास्यविनोद चालू होते आणि हे सारी रणधुमाळी आणि हास्यविनोद आणि ह्या चर्चा सुरू असताना अचानकच प्रत्येकाच्या कानावर बातमी येऊन धडकली. सोशल मीडियाला बातमी, टीव्हीला बातमी येऊन धडकली की महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन, विमान अपघातात निधन. जी काही रणधुमाळी सुरू होती, जी काही चर्चा सुरू होती, जे काही हास्यविनोद सुरू होते, ह्या सर्व एकदम जाग्यावर टॅच्यू झाल्यासारखं शांत झालं आणि लोकांचा विश्वासच बसना काही लोकांचं ही बातमी खरी आहे का. त्यामुळे प्रत्येकाचे मोबाईल ऑन झाले. मोबाईलवर प्रत्येक जण खात्री करू लागला, एकमेकाला फोन करू लागला. घटनेची खात्री झाल्यानंतर प्रत्येक जण हळहळू लागला. काहींच्या डोळ्याला पाणी आलं आणि असं करून सारा महाराष्ट्र नाही संपूर्ण देश हळहळला. जरी अजितदादा विरोध करत असले, स्पष्ट बोलत असले, तरी दादांचं काम त्या महाराष्ट्राला माहिती होतं आणि दादांनी काही गोरगरिबांना ऑन दी स्पॉट न्याय दिला. ती माणसाच्या डोळ्याचं पाणी जात नव्हतं आणि अशा दादावर काळानं घाला घालावा आणि विमान अपघातात दादांचा अंत व्हावा हे कोणाच्याही मनाला पटलं नाही. म्हणून काही दिवस दादा पुन्हा येतील, दादा गेलेच नाही, दादा पुन्हा येतील, ही सुद्धा अफवा मोबाईलवर सोशल मीडियाला आपण ऐकत होतो, पाहत होतो. परंतु त्याच्यानंतर काही दिवसानं कालांतरानं असं पुढे आलं की दादांचा घातपात तर नव्हे, अपघात की घातपात ह्याच्यावर पण शंका कुशंका सुरू झाल्या आणि जी चर्चा कोण पक्ष येईल, कोण सत्य होईल ह्या चर्चा सुरू होत्या, ती चर्चा बंद होऊन दादांचा घातपात झाला असावा, दादांना कुणीतरी संपवलं असावं, ह्या चर्चा पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या. आजही त्या चर्चा अजूनही टिकून आहेत. परंतु काल देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट दिलं की आम्ही त्याचा तपास सुरू आहे आणि दुर्दैवानं तसं म्हणू वाटत नाही, पण दादांच्या पुण्यतिथीच्या आत आम्ही ह्या सर्व गोष्टीचा तपास लावू, तपास पूर्ण करू, असं काल देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट दिलं. आणि स्टेटमेंट दिल्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की कर्नाटकमध्ये एफ-आय-आर दाखल केलं, ते सुद्धा आम्ही सीबीआयकडे पाठवलं, पण सीबीआयने ती केस घेतली नाही. का नाही घेतली? तर त्यासाठी त्यांना रिपोर्ट पाहिजे असतो. रिपोर्ट कुठला? AIIBचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्हाला ते घेता येत नाही. तो रिपोर्ट म्हणजे काय आहे की जे विमानामध्ये इक्विपमेंट वापरलं जातं त्यामध्ये त्याचा तपास केल्यानंतर जी काही नक्की माहिती मिळते, वर काय झालं, विमानात असताना काय घडलं, काय झालं, ती त्यात तिथं माहिती मिळते आणि त्याचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही ती केस घेत नाही, असं सीबीआयने सांगितलं, असं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे काही त्यांच्यावर संशय आहे, ज्या म्हणजे समजा मारेकऱ्यांवर, आणि ते खरंय का खोटं आहे, ही काय अफवा आहे का खरंच आहे, याचा तपास मुख्यमंत्री म्हणले आम्ही दादांची पुण्यतिथी व्हायच्या आत लावू. आता खरं तर रोहित पवार यांनी त्यानंतर मोठा आवाज उठवला होता आणि आवाज उठवल्यानंतर त्यांची महाराष्ट्रामध्ये केस घेतली गेली नाही. आता महाराष्ट्रामध्ये केस त्यांची का नाही घेतली, एफ-आय-आर दाखल करून का नाही घेतलं, ह्याचा मुख्यमंत्र्यांनी काल खुलासा केला नाही. परंतु म्हणजे तसं मला हक्काने बोलता येत नाही, पण महाराष्ट्रामध्ये सरकार बीजेपीचं आहे आणि कर्नाटकमध्ये सरकार बीजेपीचं नाही. त्यामुळं तिथंच रोहित पवार यांनी एफ-आय-आर दाखल केली आणि तिथली एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर सीबीआयकडे तपास द्या आणि सीबीआयने तो रिपोर्ट आल्याशिवाय केस घेत नाही, रिपोर्ट आल्यावर बघूया, असं सांगितलं. असं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी हे सांगताना महाराष्ट्रात एफ-आय-आर दाखल करून का नाही घेतली त्याचं कारण सांगितलं नाही. परंतु ज्या गोष्टी आहेत त्याचा खुलासा काल मुख्यमंत्र्यांनी केला आणि आता सर्व महाराष्ट्र वाट बघतोय की नेमकं त्या रिपोर्टमध्ये काय येत आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर सीबीआय ती रिपोर्ट स्वीकारेल आणि ती कामाला लागेल आणि कामाला लागल्यानंतर पुढं काय बाहेर निघतंय याचा तपास आता सुरू आहे. आणि
मुख्यमंत्र्यांनी ते निक्षून अगदी शब्द दिलाय की आम्ही दादांसारखा मोठा कार्यकर्ता हे जाणं महाराष्ट्रातून, माणसातून, समाजातून, जगातून जाणं हे कुणालाही पटलं नाही. पण जर तुमचा संशय असेल की घातपात असावा, तर त्याचा आम्ही 100% छडा लावू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पाहत न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.